आज सकाळी मला असं झालं होतं की हे भाजी बनवू का आणि ते भाजी बनवू. तर पुढं सांगतेच तुम्हाला आज काय गडबड झाली होती. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर 2-3 दिवसाचा व्हिडिओ एकत्र असणार, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि एडिटिंग करण्यावाचून आणि अपलोड करण्यावाचून तर व्हिडिओ ना तुमच्याबरोबर शेअर करायचे राहूनच जातात माझे. तर असे मला बऱ्याच वेळा होतं. तर आज बऱ्याच दिवसातून ना पोरांच्या डब्यासाठी मस्त टोमॅटोची चटणी बनवायला घेतली होती. आता खूप छान झाली होती बघा. म्हणलं 2 मिनटं वाफ काढून घेऊया. आणि तोपर्यंत इकडं तीळ भाजायचं चालू होतं माझं. अगोदर शेंगदाणे भाजून घेतले होते आणि तीळ भाजायचं चालू होतं. तर म्हणलं आता चला आकाड सुरू झाला ना, काहीतरी बनवूया पोरांसाठी स्पेशल. तर इकडं मी पीठ मळून घेतलं होतं. तर आज म्हणलं मस्त पौष्टिक आणि आपल्या शेंगदाण्याची पोळी बनवून घेऊया. तर आज बघा शेंगदाणे पण आणि तीळ पण मी दोन्ही मिक्स करून टाकते. आता कधी-कधी असं पण होतं की फक्त शेंगदाणे पण टाकते आणि कधी-कधी असं होतं की फक्त तीळ टाकते. तर आता दोन्ही मिक्स करून टाकलं. आता दोन्ही मिक्सरची बघा शेंगदाण्याची आणि तिळाची पोळी खायला खूप छान एकदम पौष्टिक आणि दोन्ही पण पौष्टिकच आहेत. तर मला असं डब्यासाठी ना पोरांना जरा आज वेगळं काहीतरी बनवूया. तर मस्त आपल्या ते एक 4-5 पोळ्या बनवल्या होत्या मी शेंगदाण्याच्या. त्याच्यानंतर चपात्यासुद्धा बनवल्या होत्या. तर सकाळ-सकाळ बघा इतकी गडबड 1:15 वाजलेत बघा. आणि आता ना एक 5-6 दिवसानंतर आता परत एकदा पाऊस यायला लागला आहे. तर हे बघा सकाळपासून ना आमच्याकडे असं ढगाळ वातावरण होतं. आणि आता ना रिमझिम पावसाला सुरुवात झाली. लगेच ना कपडे काढून घेतले. परत म्हणलं सकाळी सुकली होती, लवकर धुतली होती ना, तर सुकली होती बघा कपडे. म्हणलं परत आता एकदा ओली होतेली. आणि आज कसं झालं आहे माहिती आहे का, आज माऊलीचे पप्पा घरीच आहेत बघा. त्यांची काय तब्येत बरी नाही. मग सगळे कपडे ना इकडे काढून ठेवले मी. चांगलाच पाऊस आला असं वाटलं की थोडा येईल, पण काय चांगलाच पाऊस आला. असं वाटलं की मोठा पाऊस येणार नाही, काय नाही, पण हे बघा मोठा पाऊस आला. आणि माझं ना असं पाऊस आलं की धावपळ उडते. हे ना असं रिक्षाचा दरवाजा होता बघा, ते लावून घेतला. थोडंसं जे शिंतोडं उडतात ना ते थोडंसं कमी होतंय पर्यंत पाणी. आणि सकाळीच ना भांडे घासून ठेवलेले, त्याच्यावरती सुद्धा थोडंसं शिंतोडे उडाले. बापरे, दुपारचे ना 3-3:15 वाजलेत बघा. आता भरपूर सारं आभाळ गच्च भरले. मगाशी ना थोडासा पाऊस झाला होता. आता ना असं बघा आभाळ अगदी गच्च भरले. आणि आमच्याकडे बघा असं वारं कावदान सुटले ना, पावसाचं वातावरण पण झालंय. परत एकदा ना असं पावसाचं वातावरण झालंय. तर चला म्हणलं इतका कचरा आलाय बघा, भरपूर सारा कचरा. आता म्हणलं झाड वगैरे काढूया. तर माऊलीचे पप्पा गेलेत आता 25-4ला. शेळी खालचं म्हणलं झाडून वगैरे काढूया, केर टाकूया. तर बघा असं वारं खावदान सुटलेलं. परत एकदा भाकरी सुकायला ठेवल्या, चपात्या वगैरे. तर बघा बापरे काय पाऊस आणि इतकं जर वारं सुटले ना, तर सांगते भरपूर असं आभाळ गच्च भरलेलं आहे. तोपर्यंत आपलं इथलं स्वच्छ करून हे बघा सगळा ओट्यावरती ना सगळा कचरा झालेला आहे बघा. तर संध्याकाळचे 7 वाजलेत बघा. आणि आज ना दळणाला सुट्टी. तर आभाळ गच्च भरलेले असं इतकं थंडगार वारं सुटले ना, तर काय सांगायला नको. असं वाटतं की पाऊस येतो की काय. तर माऊली बघा अभ्यास करायला गेलता त्याच्या मित्राच्या घरी. आत्ता आलाय आणि इकडं आपलं अक्षूचं चाललंय अभ्यास करायचं. दररोज शाळेतनं आल्या जेवण वगैरे करून ना हे काम लागते तिला. आणि आज मला बनवायची मस्त खपली गव्हाची खीर आणि ते रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची. तर मी आता गव्हाची खीर ना कुकरला लावलेली. आता जास्त वेळ काय जास्त काही व्हिडिओ शूट करत बसले नाही, कारण आभाळ गच्च भरले. मग अशी काय लाईट नव्हती. ज्यावेळेस मी शिजायला टाकत होती ना त्यावेळेस लाईट नव्हती. अगोदर गॅसवर कुकर ठेवलेला, परत आता गॅस बंद करून शेगडीवरती ठेवलेला. आता शिट्टी व्हायला लागली आहे. आणि माझं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं खीर बनवायची. पण संध्याकाळी बघा पातळ भाजी भाकरी वगैरे बनवावं लागतं. तर मला आज काही नको, फक्त खीरच बनवावी. आणि आपल्या माऊलीना गूळ घालून ना मस्त चपातीचं तुकडं खूप छान लागतं, आवडतं भरपूर सारं खायला. तर आज मी तेच बनवणार आहे. आता माऊली बाळाला अगोदर विचारले मी, आणि सगळ्यांसाठी बागेसाठी ना मस्त खीर बनवणार आहे खपली गव्हाची. तर आता कुकर लावलाय मी शिजायला.
गहू शिजायला घातलेत मी थोडंसं भरडून खीर. आणि हे आपलं जायफळ, वेलदुड, काजू, बदाम आणि आपलं ओलं खोबऱ्याचे असे काप करून घेतलेत. आता गुळ घ्यायचं विसरले मी, आता गुळ घ्यायचं राहिले. पण झालं असं की बघा, भरपूर दिवसातून ना खीर बनवायला घेतली, पण हे म्हणते मला नको आणि ते म्हणते मला नको. मग काय परत स्वयंपाक पण बनवावा लागला. तर सकाळी ना वाटाणा भिजत घातला होता मी, परत ते वाटाणा शिजवून घेतला आणि मस्त फोडणी द्यायला घेतला. आता आपली कुकरची बघा वाफ जाते का नाही तोपर्यंत म्हणलं वाटाण्याला फोडणी देऊन घेऊया. तर मस्त थोडंसं लसूण कोथिंबीर टाकून ना आपलं सिंपल ना फोडणी देऊन घेतली. आणि मला थोडासा रस्सा बनवायचा होता, तर भाकरी मी अगोदरच बनवून घेतल्या होत्या बघा. थोडंसं चवीपुरतं मीठ, आपलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि मस्त ना साईडला गॅसवरती म्हणलं ठेवून द्यावं. आणि तोपर्यंत आपलं गूळ वगैरे ना मी किसून ठेवला होता साईडला. तर आता एवढं बघा मेहनतीने बनवून पण काय उपयोग नाही आणि शेवटी मला स्वयंपाक करावं लागलं. पण मला वाटलं की आता स्वयंपाक नाही करावं लागायचं, म्हणजे की भरपूर दिवसातून बनवलं तर आवडीनं खात्यान. पण असं झालं की हे म्हणते मला नको आणि ती म्हणते मला नको. मग मस्त बघा वाफ वगैरे गेली होती आणि अगदी 2 शिट्ट्यात ना मस्त आपली खीर शिजून झाली होती बघा. अगदी खूप छान असं शिजली होती. आता मला वाटत नव्हतं 2 शिट्ट्यामध्ये होईल, पण 2 शिट्ट्यामध्ये ना आपली मस्त खीर शिजली होती. थोडंसं बघा खाली वर करून घेतलं आणि जे काही ड्रायफ्रूट मी मगाशी चिरून ठेवले होते ना ते अ, सगळं ना म्हणलं आता छान तेलामध्ये तुपामध्ये तळून घेऊया. आता हे तुपामध्ये तळणार आहे. आता पसाऱ्याकडे काय कोणी जाऊ नका बरं का, आता भरपूर सारा पसारा होतो. दररोजच चाललंय. आता झालं हे माझं स्वयंपाक बनवत असेल की सगळ्या गॅसच्या भोवतणी आणि शेगडीच्या भोवतणी सगळा पसाराच होतोय. आता जे काही आपल्याला लागते बघा ते तर माझ्या जवळच असते आणि भरण्या म्हणजे की तेला मिठाचं जे काही लागेल ना ते तर जवळच असते आणि ते तर घ्यावंच लागते. आणि थोडंसं बघा आता शेगडीवरती मी म्हणजे आपले सगळे ड्रायफ्रूट ना भाजायला घेतलेत, छान तळायला घेतलेत आणि आपलं गॅसवरती ना वाटाण्याची भाजी ना उकळायला ठेवून दिली. आता 3-4 मिनटं छान उकळी ना मस्त लागते. आणि अगोदर मी शिजवूनच घेतला होता वाटाणा आणि आपलं थोडंसं तूप टाकून ना मस्त आपल्या ड्रायफ्रूट तळून घ्यायच्यात. आता मी हे जे होते बघा आपलं की जायफळ जे असते ना ते मला किसून टाकायचं होतं म्हणून मी साईडलाच ठेवलेलं. तर अगोदर बघा ओलं खोबरं आणि काजू, बदाम, आता वेलदोडं तर त्याची पण पूड करून घ्यायची होती मला. आणि हे जे असते बघा बडीशोप आणि खसखस सॉरी जायफळ ते खिसून टाकायचं होतं आणि बडीशोप मस्त कुटून टाकायची होती. एकदम साध्या सिंपल पद्धतीतनं. आता बडीशोप आणि वेलदोडे मी एकत्रित बारीक केले होते ते मिक्सरला आणि थोडंसं ना मी एक चिमूटभर मीठसुद्धा टाकलं होतं. तर असं म्हणतात की बिगर मिठाचा ना पदार्थ काही बनवायचा नसतो. आणि थोडंसं बघा गूळ जे आपलं जास्त मी गोड बनवणार नाही तर थोडंसं मध्यमच बनवणार आहे. तर जे गूळ खिसून घेतले होते ना ते मस्त टाकून घेतले, ड्रायफ्रूट टाकून घेतले. तर खूप छान आपली खीर झाली होती बरं का. अगदी घमघमाट वास सुटला होता. आता असं नुसती खाल्ली तरी चालते आणि ज्याला म्हणजे की तुम्हाला आवडत असेल दुधात खायला तर दुधातसुद्धा खाऊ शकते. आणि असं खायचं म्हणलं तरी तर भरपूर दिवसातून बनवली तर खूप छान झाली होती. तुम्हीसुद्धा ना रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. एकदम साध्या सिंपल पद्धतीत झाली होती. कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप छान असं आपलं बघा साधी सिंपल असं खीर झालेली आहे आणि वरून ना थोडीशी तुपाची धार असं मस्त अगदी खूप छान असं वासायला लागले बरं का आपल्या खिरीचा. तर या सगळे मस्त खीर खायला आहे ना माऊली. हा या सगळे मस्त खीर खायला. दुपारचे 1 वाजलेत बघा. सगळी घरातली ना कामं वगैरे आवरलं आणि आज थोडंसं बाहेर जायचं होतं तर माऊलीच्या पप्पांना बोलवलं मी घरी. तर सांगतेच तुम्हाला पुढं कुठं जायचं. आणि आता इतकं गरम व्हायला लागले ना, भरपूर असं गरम व्हायला लागले. तर सगळी कामं आवरून घेतली पटापटा, कपडे, भांडे. तर शेवटी बघा व्हायचा तेच उशीर झाला. तर 1 वाजली. तर माझं ना आज गुरुवार असल्यामुळे खिचडी वगैरे बनवली. कपडे, भांडे ते झालं सगळं. घरातलं सगळं आवरलं, स्वयंपाक, देवपूजा. तर आज अक्षताला, माऊलीला ना मस्त टोमॅटोची चटणी, चपाती वगैरे बनवून घेतलेली. आणि माऊलीच्या पप्पांचं चालले बघा शेळीला वैरण पाणी करायचं. तर आता आम्ही चाललो आहे ना बाहेर. तर थोड्या वेळ कोण नसणार आहे घरी, आता कोणसुद्धा नाही घरी. आणि मग येताना आम्ही बापूंनी वैरण आणली शेळीला आपलं. अक्षता, माऊली दोघं पण गेले शाळेत. तर माऊलीचं म्हणणं होतं की मला पण यायचं आहे, पण मी सांगितलंच नाही जाणार आहे म्हणून. तर मी जर जाणार आहे म्हणलं असते ना तर माऊली बघा घरी थांबला असतं. मी आजच्या दिवस घरी थांबतो. तर सकाळपासून ना त्यांनी हट्ट धरला असता शाळेत जाणार नाही, शाळेत मी काय त्याला कळूच दिलं नाही. तर चला अक्षता, माऊली येतात ना शाळेत तोपर्यंत आम्हाला जाऊन यायचं आहे. आणि आवरलं, इतकं गरम व्हायला लागले.
आणि माऊलीश पप्पांना रेशन पण आणायचं होतं. आमचं रेशन बघा ह्या गावात भेटत नाही, तर दुसऱ्या गावात भेटते, दुसऱ्या बाजूच्या गावात आणावं लागते. सकाळी सकाळी जाऊन रेशन पण घेऊन आलेत. तर सकाळी बघा लवकर गेले होते रेशन आणायला, 9 पावणे 9ला गेले होते. त्यांना यायला 11:30 वाजल्या. तिथं पण भरपूर असते, गर्दी असते, दुसऱ्या बाजूच्या गावात जावं लागते ना, त्याच्यामुळं. तर एवढं छान गवत आणले बघा बापूंनी शेळीसाठी. तर चला आता आपण बघा एका कामासाठी गेलो की एकच काम करून येत नाहीत जे काय. आता माझी पण आता छोटी मोठी बरीच कामं होते, ते सगळे कामं आवरून आलो होतो आम्ही. आता त्याचा काही व्हिडिओ शूट केला नव्हता बरं का. अक्षता माऊली दोघं पण नव्हती माझ्याबरोबर, आणि आता माऊलीच्या पप्पांना काही जास्त जमत नाही व्हिडिओ शूट करायला, आणि त्यांना काही जास्त आवड पण नाही, मग काय त्याचा का आता व्हिडिओ शूट केला नाही. आता सगळं आपलं म्हणजे की अक्का अकलूज फिरून फिरून आलो. आता भरपूर सारा कंटाळा आला होता. आता ज्या कामासाठी गेली होती बघा तेच काम माझं विसरून राहिलं होतं. म्हणजे की मला झाडं घ्यायची होती 3-4. आता ते काय माझ्या झाडात म्हणजे की लक्षातच नाही राहिलं. आता झाडं पण आणि कुंड्या पण घ्यायच्या होत्या. मग आता आमच्या गावाच्या जवळ आलो, तिथे एक नर्सरी दिसली मला. आता इथं तरी बघूया आहेत का नाही झाडं. तर आता ही जी बघा छोटे छोटे आहेत ना, केळीचे झाडं आहेत, केळीचे रोप आहेत. आणि आता मला जे झाडं पाहिजे होते ते तर झाडं तिथं नव्हतीच म्हणा. तर तरी पण मी म्हणजे इकडं तिकडं थोडंसं फिरून बघितलं. आंब्याची, चिक्कू, नारळ भरपूर सारे झाडं होते, पण मला जे पाहिजे होते ती झाडं नव्हती. मग असं म्हणलं, तरी पण बघितलं. आता गुलाबाच्या पाठीमागच्या वेळेस ना मी गुलाबाची 2-3 झाडं आणली होती, सॉरी 2च आणले होते. आता तेच तर म्हणजे ते जे आणले होते गुलाब तेच मला आवडले होते आता इथले पण. पण आता म्हणलं नको, आता जरा वेगळं काहीतरी घेऊया. आता कोणती म्हणजे की थोडंसं आपल्याकडे जे नाहीत ते घेऊया. संध्याकाळचे ना 5:30 वाजल्यात. तरी बघा असा पाऊस आला, पण थोड्याच पावसात आपली शेळी भिजली. बांधच तर ना पाऊस बघा एवढा आला. आता सध्या ना ऊन पडलंय, ऊन. आणि आमचं ना आल्यापासून हे सगळं कामं आवरली, आणि एक जी कुंडी होती बघा ती आत ठेवली. पावसाने ना इतकं खराब झालं होतं हे. आपलं करडं ना इथं कोंडून ठेवलेले. आज माऊलीचे पप्पा लवकर आलेत म्हणून ना सगळी कामं आवरून घेतली. आणि हे बघा पावसाने ना इकडं असं थोडंसं पाऊस येते, म्हणजे तेवढंसं आता ऊन पडायला लागले, पाऊस येतोय. संध्याकाळचे ना 7:30 वाजलेले आहेत, आणि माझं म्हणलं तर आज लवकर स्वयंपाक आवरला. तर थोडासा स्वयंपाक, अर्धा स्वयंपाक आवरला, आणि थोडंसं स्वयंपाक झालं की लगेच बघा दिवाबत्ती करून घेतली इकडं. तर अजून मला आमटी बनवायची. तर तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ तर टोमॅटो टाकून मी शिजत घातलेली. तर मस्त बऱ्याच दिवसातून आज शेपू बनवली मी. आणि आपलं डाळ शिजायचे शिजते तोपर्यंत म्हणलं छोटासा एक ब्लॉग बनवा. आणि 1-2-3 दळणं आले होते, 2-3 दळणं आले होते ते तर माऊलीच्या पप्पांनी दळले. आणि माझं म्हणलं असा स्वयंपाक चालू होतं, तर असा व्हिडिओ शूट करावं म्हणलं. तर लगेच माझ्या बहिणीचा फोन आला, मग काय व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं. तर गेलतो कशासाठी, आणि अकलूजवर नेलं बघा आम्हाला. 4-4:15 वाजले होते. तिथून झाडून वगैरे काढलं, आणि सगळा पसारा झालं होतं ना ते सुद्धा सगळं आवरून घेतलं. माऊलीचे पप्पा होते आज मदतीला, दोघांनी मिळून ना सगळं आवरलं. ज्या कामासाठी गेले होते बघा ते तर काम झालंच नाही, पण असं चला आता आज उपवास आहे, गुरुवार, म्हणून लवकर स्वयंपाक आवरला. आणि मी सकाळी ना शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे बनवल्या होत्या, परत चपात्या बनवल्या होत्या, तर ते सुद्धा स्वयंपाकला थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे. आपलं मस्त डाळ शिजते ना तोपर्यंत अगोदरच मी भाकरी बनवल्या होत्या. आणि आज बापूंनी ना भरपूर सारा वडापाव आणलं होतं बघा पोरांसाठी. ते सगळ्यांनी वडापाव खाल्ला, तर राहिली मिरची, आणि इकडे मी शेपू बनवलेली. आता घेतली बघा मस्त आमटीला फोडणी दिली, तर डाळ मस्त शिजले होते. थोडंसं पातेल्यामध्ये तेल ओतलं, त्याच्यामध्ये अगोदर जिरी मोहरी छान तडतडू दिली, त्याच्यानंतर थोडंसं लसूण कढीपत्ता छान परतो दिला, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि आपलं बघा हे जे मी बनवलं होतं ना घरचं धने पावडर ते टाकून घेतलं. आपलं लाल मिरची, लाल घरगुती काळा मसाला, थोडंसं हळद, मस्त फोडणी दिली.